नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. डिप्लोमा डायरेक्ट सेकंड इयरची अलॉटमेंट कॅप राउंड 2ची आज लागणार होती. खूप सारे विद्यार्थी विचारत होते की सर कधी लागेल, कधी लागेल? बरोबर. तर मी तुम्हाला सांगतो की आजच्या व्हिडिओमध्ये कुठे लागेल डायरेक्ट सेकंड इयरची अलॉटमेंट कॅप राउंड 2ची आणि किती वाजता लागणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमची अलॉटमेंट जी आहे ही रात्री 9 वाजेपर्यंत लागेल. ठीक आहे, किंवा 9 वाजताच लागणार आहे डायरेक्टली, है ना. तर तुमची अलॉटमेंट नेमकी लागेल कुठे? तर बघा, इम्पॉर्टंट लिंकमध्ये या ठिकाणी तुम्हाला लिंक अवेलेबल असेल, चेक प्रोविजनल अलॉटमेंट ऑफ कॅप राउंड 2 याच्यावरती, है ना. आणि इन्स्टिट्यूटची पण अलॉटमेंट त्या ठिकाणीच लागेल. आता अलॉटमेंट लागल्यानंतर तुम्हाला समजेल कसं, तर व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मी डायरेक्टली लिंक टाकेल. त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही तुमची अलॉटमेंट चेक करू शकता. ठीक आहे. जर तुम्हाला कोणतं कॉलेज अलॉट झालेलं आहे हे कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मेन्शन करा. कोणती ब्रँच भेटली हे पण सांगा. ठीक आहे. तसेच बघा, जर काही विद्यार्थ्यांनी डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमाला कशामुळे ॲडमिशन घेतली, कारण त्यांना CETमध्ये ग्रुपिंग झालेली नाही किंवा CETमध्ये कमी मार्क मिळालेले आहेत, मॅथ नव्हतं 12वीला, किंवा अशा केसमुळे जर तुम्ही डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमाला घेत असाल ॲडमिशन, आणि जर तुम्हाला कॉम्प्युटर ब्रँचमध्ये जर पाहिजे असेल ॲडमिशन, तर खाली दिलेल्या लिंकवरती तुम्ही क्लिक करून तुम्ही तुमची इन्फॉर्मेशन भरू शकता. कारण पुण्यामध्ये एक चांगल्या कॉम्प्युटर ब्रँड्सचं, है ना, कॉम्प्युटर ब्रँचशी रिलेटेड सब्जेक्टमध्ये जर तुम्हाला BSc करायची असेल, आहे ना, कारण टॉप 5 कॉलेज जे आहेत महाराष्ट्रातले, त्याच्यापैकी एक इन्स्टिट्यूट आहे ती. त्या ठिकाणी सायबर सिक्युरिटीचा कॉम्प्युटरचा कोर्स आहे. 3 वर्षाची BScची डिग्री आहे. जे विद्यार्थी 12वी सायन्सला होते ते विद्यार्थी इलिजिबल आहेत. ठीक आहे. ज्यांना मॅथ नव्हतं 12वीला ते पण मुलं इलिजिबल आहे. ज्या विद्यार्थ्यांची ग्रुपिंग झालेली नाही CETची ते पण विद्यार्थी इलिजिबल आहेत, है ना. फक्त त्याची मिनिमम क्रायटेरिया हे आहे की 45% पेक्षा जास्त त्या विद्यार्थ्याला मार्क मिळालेले असायला पाहिजे. त्याची इन्क्वायरी जर पाहिजे असेल, लिंक दिलेली आहे त्याच्यावरती इन्फॉर्मेशन भरा. तुम्हाला डिटेल त्या ठिकाणी मिळेल. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.